काश्मीर टू कन्याकुमारी, लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आणि स्थापनेपासून आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी स्वतः तो पक्ष स्थापन केला आहे। ते फाउंडिंग मेंबर आणि नेते आहेत त्या पक्षाचे। आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात तसं एक अदृश्य शक्ती आहे। आता ती कॉस्मिक आहे का न्यूक्लिअर आहे का कोण आहे मला माहिती नाही, पण कुठली तरी अदृश्य शक्ती आहे। मी सायन्सची विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे अशी एनर्जी कुठली आहे आपल्याला माहिती नाही, पण अदृश्य शक्ती आहे असं मुख्यमंत्री म्हणतात। आणि त्या अदृश्य शक्तीप्रमाणे हा राज्य चालतं। आमच्या माहितीप्रमाणे राज्य आणि देश हा संविधानाने चालला पाहिजे, पण आता अदृश्य शक्ती चालवते असं मुख्यमंत्री म्हणतात। त्याच्यामुळे बघूया संसदेत जर तुम्ही सगळे आमचे कागदपत्र बघितले तर अर्थातच आणि वास्तव जर बघितलं तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे। आता आर्ग्युमेंटमध्ये पण ज्या काही गोष्टी झाल्या त्या आम्ही अतिशय पारदर्शकपणे मांडलेल्या आहेत। सगळी कागदपत्रही आम्ही दिली आहेत। आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। पण ही समजा ज्या अदृश्य शक्तीबद्दल तुम्ही बोलतायत, निकाल जर तुमच्या विरोधात गेला तर मग काय? जर तरची उत्तरं मी देत नाही, तुम्ही निकाल येऊ द्या। पण माझा संविधानावर विश्वास आहे। संविधानाच्या चौकटीत राहूनच जर निर्णय घेतला तर तो अर्थातच आदरणीय पवार साहेबांच्याच बाजूनी लागेल। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, बजेट अधिवेशन आहे। राजकीय एकतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे शेवटचं बजेट अधिवेशन असेल। वारंवार जे वेगवेगळे केंद्र सरकारकडनं वेगवेगळे आश्वासनं दिली गेली त्याच्यात अजून भडीमार होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते या बजेटच्या माध्यमातून। एक महिला म्हणून, संसदीय सदस्य म्हणून बजेटच्या कडे कशा स्वरूपात? एक तर हे इंटरिम बजेट आहे, 3च महिन्याचे, फुल बजेट नाही। इलेक्शनच्या आधीचा बजेट आहे, त्याच्यामुळे आता किती काय बजेटमध्ये होईल आत्ता सांगता येणार नाही। पण हे इंटरिम बजेट आहे, हे फुल बजेट नाही। कारण आता लोकसभेचं इलेक्शन आहे, इलेक्शन झाल्यानंतर फुल बजेट येईल। त्यामुळे आता केंद्र सरकार काय या इंटरिम बजेटमध्ये करतं हे सांगता येत नाही, कारण का ते फक्त 3च महिन्यासाठीचं हे बजेट आहे। भुजबळ काल बोलत होते आणि त्यांना स्पष्ट केलं की मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता काम करत आहेत। खास करून ज्या पद्धतीनं प्रमाणपत्राचं वाटप ते अध्यादेश देणं असेल आणि त्यामुळेच आपण कुठेतरी राजीनामा देखील दिला होता असं देखील त्यांना म्हटलं। हे दुर्दैव आहे की आदरणीय पवार साहेबांच्या वयाचे जवळपास आदरणीय भुजबळ साहेब आहेत, ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत। आणि साधारणपणे आपण बघताय की गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातून शून्यातून भुजबळ साहेबांनी नेतृत्व केलं, महाराष्ट्राची अनेक वर्ष सेवा केली। आणि ह्या पार्श्वभूमीवर या इतक्या ज्येष्ठ नेत्याचं जर कॅबिनेटमध्ये ऐकत जात नसेल ह्या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये, तर भुजबळ साहेबांचा हा खरं तर अपमान आहे की दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ नेत्यांचं आज त्यांच्या कॅबिनेटमध्ये ऐकलं जात नाहीत। अनेक वेळा राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण संजय राऊतजी म्हणतात की एक गँगवॉर चालली आहे या कॅबिनेटमध्ये। कदाचित आमचे ज्येष्ठ ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम, आदर, विश्वास आहे, माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत जवळपास ते, अशा माननीय आदरणीय भुजबळ साहेब यांच्यावर हा अन्याय होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे। अंतर्गत त्यांचं काय मला माहिती नाही, पण भुजबळ साहेबांना सातत्याने ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये त्यांना मांडता येत नाहीत त्या भुजबळ साहेबांना कॅमेरामध्ये येऊन मांडाव्या लागत आहेत। ह्याच्यातच या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे। आणि दुर्दैवी आहे की एवढ्या ज्येष्ठ ज्या माणसांनी उभं आयुष्य महाराष्ट्राची सेवा करण्यात दिलं अशा भुजबळ साहेबांचा जो अपमान हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार करते, पुन्हा पुन्हा दाखवते की हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे। मराठा आरक्षणाबाबत जो सरकारने निर्णय दिला आहे, ओबीसी समाज किंवा सगळ्या संघटना त्यात आक्रमक आहेत। वारंवार वेगवेगळ्या बैठका ज्या इथे होत आहेत, दोन समाज पुन्हा आमने सामने आलेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून गल्लीपासून दिल्ली म्हणजे ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये आम्ही तेच बोलतो, महाराष्ट्रात फील्डवर आम्ही तेच बोलतो, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनी आम्ही पूर्ण ताकदीने आहोत। आमचं सरकार आता आलं तर लगेच आम्ही ते निर्णय घेऊ। आणि आत्ता जे सरकार आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात, त्या दोन्ही सरकारांनी जर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी केली तर आम्ही पूर्ण ताकदीने, जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही सहकार्य करू आणि त्यांच्या बाजूनेही मतदान करू, सरकारच्या बाजूने। नेते असं म्हणतायत की आता वेळ
आलेली आहे अशी की सगळ्या ओबीसी समाजातल्या लोकांनी एकत्रित होऊन एक वेगळा राजकीय पक्ष स्थापन करावा आणि त्याचं नेतृत्व सुद्धा ओबीसी नेत्यांनीच करावं. कोण वाटतंय तुम्हाला असा एखादा ओबीसी नेता, असा एखादी ओबीसी चेहरा दिसतोय का? मला असं वाटतं अनेक समाजात, महाराष्ट्रात, देशात अनेक कर्तृत्ववान लोक आहेत. त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच कमतरता महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही. पण ज्या पद्धतीने एवढी अस्वस्थता आज लोकांमध्ये दिसतेय, मग आरक्षण असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, असे एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत. त्याच्यामुळे त्याचा अर्थच हा होतो की 200 आमदार असूनही, 300 खासदार असूनही आज हे पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे. झारखंडचे सोरेन काल 2 दिवसापासून ते म्हणजे नॉट रिचेबल आहेत. एका बाजूला ममता बॅनर्जीची भूमिका, दुसरीकडे नितीश कुमार यांचं जाणं आणि आता परत एकदा सोरेन यांच्या बाबतीत तर्कवितर्क चर्चा सुरू आहे. मुळात इंडिया अलायन्स तोडफोड होत जाणं ही कशा स्वरूपात पाहताय? मला वाटतं आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED जो झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने त्यांच्या मागे सरकार लागले, नक्की आपल्याला इथे बसून मला फारशी माहिती नाही. मी मतदारसंघातून आत्ताच आले पण आणि मी आज दुपारून दिल्लीला चालले कारण का उद्या पार्लमेंट सुरू होते. मी फारशी काही माहिती घेतली नाही पण दिल्लीला गेल्यावर जरूर झारखंडमध्ये काय होतं ह्याची माहिती नक्कीच घेऊ. आणि दीदींबद्दल त्याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. दीदींनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरता घेतलेला आहे. त्या इंडिया अलायन्समध्ये कायमही राहतील. आणि नितीश कुमारांची जो निर्णय घेतला तो अर्थातच त्यांचा वैयक्तिक निर्णय. काय तिथे बिहारमध्ये आहे परिस्थिती मला माहिती नाही पण मला श्री अमित शाह यांचं एक स्टेटमेंट आठवतंय जे कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलं असेल किंवा सोशल मीडियावर फिरतंय की आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता राहिलेलीच नाही. सत्तेसाठी ते काहीही करतील. त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शाह असं म्हणले होते की आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही. हे मी म्हणलेले नाहीये, सोशल मीडिया आणि चॅनल्सवर अमित शहांचं स्टेटमेंट फिरतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती, ती पूर्णपणे ह्या नवीन भारतीय जनता पक्षाने घालवली आहे. आणि सत्तेसाठी मग भ्रष्टाचार असू दे किंवा नैतिकता हे सगळे विसरून काही करा, आईस करा. म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED तोड फोड, पक्ष फोडा, घरं फोडा, पण सत्तेत राहा. हेच आता भारतीय जनता पक्ष आपल्याला करताना दिसतंय. काही 2 राज्यांची सत्ता बदलण्यामागे भाजपच्या 2 नेत्यांचा हात असल्याचं सांगितलं जातं आणि महाराष्ट्रात सत्तांतर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालंय तर बिहारमध्ये सत्तांतर विनोद तावडे यांच्यामुळे झालंय. यावरती तुमची काय? तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण थोडंसं क्रेडिट आपण आईसला पण देऊया. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED त्यांनाही थोडंसं क्रेडिट द्यावं लागेल आपल्याला. 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान होत आहे. आपली जी काही जागा आहे ती आता होती आहे. काय राज्यसभेच्या या 6 जागांबद्दल काय चित्र दिसून येत आहे? मला असं वाटतं साधारणपणे महाराष्ट्राची पद्धत अशी आहे की फार वेळा आपण इलेक्शन घेत नाही, साधारण चर्चेतून मार्ग निघतो. त्याच्यामुळे बघूया आता काय होतं पुढच्या काही दिवसात. एक शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित झाल्यामुळे आपल्या वाट्याला काही जागा येऊ शकतात. हे अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे की महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं. त्यामुळे अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राची तोडफोड कर, मराठी माणसाचा अपमान कर, हीच चाललेलं आहे. कारण का महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं पाप हे अदृश्य शक्तीकडून होत आहे. आणि दुर्दैवाने जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ते मान्य आहे, ते मला तरी मान्य नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आमची लढाई त्यांच्यावर काली होती, आजही आणि उद्याही राहील. ईश्वरी पेडणेकर आज चौकशीला गेल्या, रोहित पवार देखील 2 दिवसानंतर जाणार आहेत. काल रवींद्र वायकर होते, आज संजय राऊतांचे भाऊ देखील चौकशीसाठी हजर झाले. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये लालू प्रसाद यादवांची चौकशी झाली, आज तेजस्वी यादव चौकशी बिहारमध्ये. हे खरं आहे की जर त्यांचं एवढं आलबेल आहे तर मग आईसची काय गरज आहे? इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आईस विरोधी पक्ष म्हणलं की आईस आणि त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमधून माणूस निघून घेतो. त्याच्यामुळे दुर्दैव की न खाऊंगा न खाणे दूंगा, भ्रष्टाचार मुक्त भारत करायच्या ऐवजी तेच सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आज कुठे असेल तर तो भारतीय जनता पक्षात आहे. आणि अशी भारतीय जनता पक्ष नव्हता. हा नवीन जो गेल्या 10 वर्षातला भारतीय जनता पक्ष आहे तो पूर्णपणे
भ्रष्ट आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावर. कारण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे लोक जर विरोधात राहिले तर त्यांच्यावर आईस आणि त्यांच्या बाजूनी गेले तर त्यांच्या केसेस या पूर्णपणे काढल्या जातात. प्रकाश आंबेडकर वंचित हसन मुश्रीफांना भाषणामध्ये झडू कोसळलेलं पाहायला मिळालंय. भाषण ते कोल्हापूरमध्ये करत होते तेव्हा ते आता म्हणते की माझ्यावरती 2 मोठ्या घटना माझ्या जीवनात घडल्या. आता मला जनता जी आहे कोल्हापूरची ती वाटेल. मला असं वाटतं ह्याचं उत्तर समरजित घाडगेंना विचारा. कारण का समरजित घाडगे जवाब दो की मुश्रीफ साहेबांना रडू आलं याचं कारण काय. कारण का भारतीय जनता पक्ष आणि समरजित घाडगेंनीच मुश्रीफ साहेबांवर आरोप केले. त्यांच्या मागे काय ईडी सीबीआय जे काय लावायचं लावलं. त्यानंतर त्याच समरजित घाडगेंना आज मान्य आहे. कारण का मुश्रीफ साहेब पालकमंत्री आहेत कोल्हापूरचे. त्याच्यामुळे ह्या सगळे जे कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही विचारताय हे भारतीय जनता पक्ष आणि समरजित घाडगेंना विचारा की नक्की भ्रष्टाचाराचं काय बाबा. जेव्हा मुश्रीफ साहेब आमच्याबरोबर होते तेव्हा ते भ्रष्ट होते. आता भारतीय जनता पक्षावर गेले तर भ्रष्ट नाहीत. याचा अर्थ हेच होतो की तुम्ही विरोध केला तर तुम्ही भ्रष्टाचारी आणि त्यांच्या बाजूनी गेला तर भ्रष्टाचार मुक्त. त्याच्यामुळे ह्या सगळे जे तुम्ही मुश्रीफ साहेबांबद्दल जे प्रश्न विचारलेत हे तुम्ही कृपा करून भारतीय जनता पक्ष आणि समरजित घाडगेंनाच विचारा. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी सातत्यानं इंडिया आघाडीकडून प्रयत्न होत आहेत. खास करून शरद पवारांनी देखील म्हटलं होतं की आपल्यासोबत आलं पाहिजे. असं असताना त्यांची इंडिया आघाडी विरोधातली मतं जी आहेत ती खूप तीव्र आहेत. खास करून काँग्रेसबाबत बोलताना तर ते स्पष्ट म्हणाले की काँग्रेसला कोणत्याही त्यांना मतदान करू नका. कारण की काँग्रेस जर सर्व जागा लढणार असेल तर निम्म्यापेक्षा जास्त देखील ठिकाणी ते डिपॉझिट त्यांचं जप्त होईल. सातत्यानं विरोधातली भूमिका सांक्षिक भूमिका नाही का वाटत. असे नाही, चर्चा चालू असतात, लोकांची मतं असतात. आमच्या मताप्रमाणे हा देश लोकशाहीने चालला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही लोकशाही पद्धतीनेच काम कालही केलं, आजही करू आणि पुढेही करत राहू. त्याच्यामुळे जर प्रकाशजींचं काही मत असेल तर अर्थातच ते आम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि चर्चा ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न प्रकाशजींकडे होतील. कारण का प्रकाशजी हे राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन हे इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचं आहे आणि आमचे प्रयत्न आहेत आणि आमची इच्छा आहे की त्यांनी आम्हाला फक्त महाराष्ट्रात नाही पण देशात आणि पार्लमेंटमध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.